श्रुतीसागर आश्रम फुलगाव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा गौरव पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नृत्यांगना सायली आगावने आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आर्यन राठोड यांना प्रदान करण्यात येणार आहे। रविवार 31 मे रोजी सायंकाळी 5:15 वाजता सदाशिवपेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवानजी व अनघा दिवानजी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला सहाय्यक सहकारी वसुधा वडके, अपेक्षा राऊत, प्रीती नायकवडी, आर्या परदेशी, चैत्राली सरमहाले, कौस्तुभ आगवेकर, पियुष शहा, विजय गाणेकर, गौरी गुमास्ती उपस्थित होते। कार्यक्रमात कसबा कार्यगौरव पुरस्कार पत्रकार सारिका रोजेकर आणि नाट्य प्रशिक्षक अमृता जोगदेव यांना, तसेच बालगौरव पुरस्कार आहान मोदी व जिम्नॅस्टिक खेळाडू अहिल्या आदमने यांना प्रदान करण्यात येणार आहे। सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे। कार्यक्रमाला माताजी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती या अध्यक्षस्थानी असून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच कसबा नगर संघ प्रमुख डॉक्टर दीपक रोकडे, केशव शंकरनाथ पथक संस्थापक नितीन महाजन, कल्पना जाधव, संदीप लचके, सीमा सरदेशपांडे, किरण सरदेशपांडे, मुरलीधर देशपांडे, प्रल्हाद गवळी आदींची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे। अनिल दिवानजी म्हणाले, कार्यक्रमात चैतन्य हास्ययोग मंडळ, त्वष्टा कासार समाज वाचन मंदिर, लेखक रवींद्र सातपुते आणि मॉडेल कॉलनीतील अजिंक्य मित्र मंडळ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याकरता गौरवण्यात येते। अनघा दिवानजी म्हणाल्या, पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आणि सुसंस्कार संपन्न भावी पिढी निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बाल संस्कार केंद्र चालवण्यात येते, असेही त्यांनी सांगितलं। विविध सणांचे कार्यक्रम हे पालक आणि मुलं यांना एकत्र घेऊन आणि त्याच माध्यमातून भागातील विविध अनाथ संस्था असतील, दिव्यांग संस्था असतील, देवदासींच्या मुलांना एकत्र घेऊन या सणांमध्ये आम्ही त्यांना बोलवतो आणि त्यांच्याबरोबर आम्ही हे सगळे सण साजरे करतो आणि मुलांनाही याच्यातून एक प्रोत्साहन दिलं जातं। मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही दरवर्षी स्पर्धा घेत असतो। तर यावर्षी आम्ही एकूण 15 स्पर्धा घेतल्या आहेत। त्याच्यामध्ये 50 विद्यार्थ्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत। त्यांचा त्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे। जवळजवळ 111 बक्षिसं मुलांनी मिळवलेली आहेत आणि त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही बसवलेला आहे। त्याच्यामध्येही 101 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे।